गुंगीकारक बटनगोळा विक्री करणारा आरोपी मध्य प्रदेशमधून केला जेरबंद. जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. दिनांक 6 सप्टेंबर रोजी जालना शहरामध्ये प्रतिबंधित घटक असलेल्या तसेच अवैधरित्या गर्भपात व कामवासना उत्तेजित करणाऱ्या गोळ्यांचा साठा मिळून आल्याने आरोपी अल्तमश शेख निसार शेख राहणार शेरसवार नगर जालना, संतोष बालासाहेब जाधव राहणार दर्शन मेडिकल लक्कडकोट जालना, राहुल भागाजी गायकवाड राहणार विराज मेडिकल गुरुगणेश भवन जवळ जालना, उद्धव शिवाजी पटारे राहणार सोमनाथ जळगाव तालुका जिल्हा जालना याच्याकडे विविध कंपन्यांच्या एकूण 8,11,288 रुपयांच्या गोळ्या मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रमाणे दिनांक 7 सप्टेंबर रोजी सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये अटक आरोपी कृष्णा पहाडे याकडे केलेल्या तपासामध्ये भारतातील आणखी इतर राज्यांमधील आरोपी निष्पन्न झाले असून त्यांच्या मार्फतीने मुख्य पुरवठादार पर्यंत पोहोचून सदर नशेच्या गोळ्यांचे जाळ्याचे समूळ उच्चाटन करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याची माहिती आज दिनांक 20 शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रुस्तुम जयवाळ, सागर भाविस्कर, कैलास खाडे, जगदीश बावणे, सतीश शिरवास, इर्शाद पटेल, किशोर पोंगळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. जालनामध्ये बरेच नागरिकांकडून अशी वारंवार तक्रार प्राप्त होत होती की बरेच नशे, त्यामध्ये मुख्यतः बटन गोळी या प्रकारचा एक मेडिकल ड्रग्स आहे जो बराच इझिली भेटत आहे आणि इव्हन यंग मुलं, जुवेनाईल मुलं त्याचं सेवन करत नशेचं बळी पडत आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमची पूर्ण टीमला ऍक्टिव्ह केला होता आणि 6 सप्टेंबर रोजी कारवाई करून जालना येथे 4 आरोपी त्याच्यामध्ये अटक केले होते आणि ते 2 मेडिकल स्टोअर बेसिकली चालवणारे हे लोक होते जो विदाऊट प्रिस्क्रिप्शन ही प्रिस्क्रिप्शन ड्रग्स बऱ्याच इझिली पद्धतमध्ये देत होते आणि त्याच्याकडून सोजोक्स Y50, गेस्टॅप्रो 500, सुहागरा 100 अशा विविध कंपन्याचे 8,11,000 एवढे ड्रग्स त्याच्याकडून सीज करण्यात आले होते आणि 4 आरोपी अल्तमश शेख निसार शेख, संतोष बाळासाहेब जाधव, राहुल गायकवाड, उद्धव पटारे असे अटक केले होते. तिथे न थांबता त्या तपासाला आम्ही पुढे घेतला आणि त्याचे पूर्ण सप्लाय रूट काय आहे ते शोधण्याचा यशस्वी प्रयत्न झालेला आहे. त्यांना सप्लाय करणारा व्यक्ती अकोला मधला होता आणि त्यामधून अकोल्याचा राहणारा सागर गुणवंतराव आठवले याला 8 तारीखला अटक केला. त्याच्याकडून तपासमध्ये अशा निष्पन्न झाला की अमरावतीमधून त्याला सप्लाय येत होती आणि अमरावतीचा आरोपी कपिल किसनराव साहू याला पण आम्ही 2 दिवसानंतर 10 तारीखला PCR मध्ये असताना अटक करण्यामध्ये सक्सेस भेटला होता आणि त्याच्याकडून अटक करताना असेच हे बँड ड्रग्स पण त्याच्याकडून सापडले. मेडले, विगोरा 50, विगोरा 100, विगोरा झॅली असे करीब 87,000चा ड्रग्स त्याच्याकडून सापडले होते आणि त्याला अटक केल्यानंतर अजून पूछताछमध्ये ही सप्लाय रूट मध्य प्रदेश पर्यंत सापडलेला आहे आणि त्यामध्ये मध्य प्रदेशचा एक आरोपी कृष्णा युवराज पहाडे राहणारा उमरिया जिल्हा मध्य प्रदेश याला 15 तारीखला गणपतीच्या 2 दिवस अगोदर अटक केलेला आहे पोलिसांनी. त्याच्याकडून अजून आमची तपास सुरू आहे आणि त्यामध्ये इतर राज्यामधले पण काही नेटवर्क आणि आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्यातून परत आमचा वर्कआउट सुरू आहे आणि जोपर्यंत आम्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीपर्यंत पोहोचत नाही ही आमचा तपास असाच सुरू राहणार आहे. खरोखरी एक जो मोठी आपल्या यंगस्टर्सला एक त्याचा लाईफ खराब करणारा एक जो किमान फार कमी प्रॉफिटसाठी हे जो करत आहे अतिशय भयानक आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वी कामगिरी आमची झालेली आहे आणि मीडियाच्या माध्यमातून सर्व हे जो व्यवसायामध्ये आहे त्यांना आवाहन पण करतो की आपण लीगल बिझनेस करा, अशा इलिगल गोष्टीचं बळी पडू नको. एकदा पोलिसांची कारवाई नंतर त्याच्यामध्ये जो काही प्रॉफिट कमवलेला असतो त्याच्यापेक्षा जास्त त्रास
बरेच दिवस याच्यामध्ये इझिली बेल पण होणार नाही. कॉन्ट्रास्ट हे बँड सबस्टन्स असल्यामुळे जास्त त्रास तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होतो. आणि जे मुलं आहेत त्याच्या तर पूर्ण एकदा ते आधी झाले ड्रग्सचे की ते फार त्याचा जीवनावर परिणाम होतो. तर हे चांगली कामगिरीबद्दल मी पूर्ण एलसीबीची टीमचा पीआय पंकज जाधव, एपीआय उबाळे, पीएसआय वाघ आणि पूर्ण आमचे कर्मचाऱ्यांचा शुभेच्छा देतो. थँक्यू.